विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कुर्ली घाडगेवाडी या गावातील अनेक मान्यवरांनी बाबर गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करून विरोधकांना मोठा दणका दिला. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना एकेकाळी याच गावातून मोठा विरोध होता, पण त्याकडे दुर्लक्ष करीत अनिल भाऊंनी कुर्ली घाडगेवाडी येथे प्रचंड विकास कामे केली. युवा नेते सुहास बाबर यांनीही या गावांच्या पाठीशी राहत त्यांना वेळोवेळी मदत केली. घाडगेवाडी येथील तुकाराम घाडगे, अंकुश घाडगे, नारायण पिसाळ, दत्तात्रय घाडगे, धनाजी कोकाटे, नवनाथ घाडगे, संजय पवार, सुनील घाडगे, प्रल्हाद घाडगे, पोपट घाडगे, यशवंत घाडगे, दिनकर घाडगे, विठ्ठल घाडगे, भानुदास घाडगे, विजय महाजन, बाबासू जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर संदीप कोकाटे, शिवलिंग कोकाटे, भरत घाडगे, अमोल घाडगे, पांडुरंग घाडगे, शंकर घाडगे, रमेश घाडगे, आनंदा घाडगे, सुनील मोहिते, अनिल घाडगे, सत्यवान घाडगे, गणेश घाडगे, प्रताप घाडगे, विकास घाडगे, दत्ता घाडगे व केदारनाथ घाडगे या गलाई बांधवांनी जाहीर पाठिंबा देत असल्याचे फोनवरून कळवले. घाडगेवाडी येथील आपल्या समर्थकाच्या ट्रॅक्टरच्या पूजनाच्या कार्यक्रमातच संपूर्ण गाव बाबर गटाचे झाल्याने सुहास बाबर यांना आमदार करण्यासाठी गावातील नागरिक व गलाई व्यावसायिकांनी ही मोठी आघाडी उघडल्याचे दिसत आहे. अजूनही अनेक गावांमधील प्रवेश बाकी असल्याचे युवा नेते सुहास बाबर यांनी सांगितले. कुर्ली घाडगेवाडी येथील विकास कामे मार्गी लावल्यानेच लोकांचा कल बाबर गटाकडे वाढत आहे, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. घाडगेवाडी गावातील संपूर्ण नागरिकांनी बाबर गटात प्रवेश केल्याने विरोधकांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आचारसंहिता लागेपर्यंत मतदारसंघात आणखी प्रवेश होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत असल्याने उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच असणाऱ्या विरोधकांपुढे पुढची रणनीती काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.